अजित पवार हयात असताना अनेक जण सुनील तटकरेंवर नाराज होते का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण की अजित पवार असताना अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे सोपवलेले होते। अजित पवारांनी राजीनामे मंजूर केलेले नव्हते अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। राजीनामे सोपवलेल्या प्रदेशाध्यक्षांमध्ये तटकरेंबद्दल नाराजी होती अशी ही माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर कारण न विचारता राजीनामे मंजूरही केले गेलेत। असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहार यांनी राजीनामा मंजूर केल्याचा आरोप आहे आणि उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाण यांनी राजीनामा त्यांचा मंजूर केलेला होता। मोटार वाहक या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचा प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत। तर संदीप, ही जी महत्त्वाची अपडेट आता समोर येते या नाराजीमागचं कारण नेमकं काय समोर आलेलं आहे आणि जेव्हा राजीनामे मंजूर झालेले होते तेव्हा अजित पवारांना हे सगळं माहीत नव्हतं का? श्रद्धा, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या सेल असतात आणि तसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही सेल आहेत। त्यामधल्या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, त्याचबरोबर उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपानी, त्याचबरोबर मोटार मालक वाहतूक संघटना जे आहे त्याची प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, अशा अनेक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांनी अजित पवार हयात असताना राजीनामे दिलेले होते। मात्र त्यावेळेला दादांनी हे राजीनामे मंजूर केलेले नव्हते। काही कारणांनी राजीनामे दिल्याचं समजते, म्हणजे महापालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये काही गोष्टी न पटल्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे जे ते अजितदादा यांच्याकडे सोपवलेले होते। मात्र अजितदादांनी त्यापैकी कुठलाही राजीनामा हा खरं तर मंजूर केलेला नव्हता आणि आता मात्र 28 तारखेला निधन झाल्यानंतर गेल्या काही 8 ते 10 दिवसांमधल्या या राजकीय घडामोडी घडल्या आहेत की सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे सगळे राजीनामे जे आहेत ते न विचारताच मंजूर केलेले आहेत। अजित पवारांच्या स्वभावानुसार ते कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची ठरतात आणि त्यानंतरच निर्णय घ्यायचे। मात्र तटकरे यांनी न विचारताच हे सगळे राजीनामे मंजूर केल्यामुळे आता त्यांच्याबद्दल सध्याही नाराजी दिसते। आणि दुसरं महत्वाचं, त्यांनी जे राजीनामे दिले होते त्याचंही कारण सुनील तटकरे यांच्याबाबतचीच नाराजी होती असंही आपल्याला सूत्रांकडून समजते। अद्याप अधिकृतरित्या कुणीही याबाबत बोलायला तयार नाही। मात्र अनेक सेलच्या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे हे सुनील तटकरे यांनी मंजूर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। अगदी, ही नाराजी अजूनही कायम आहे का? काय माहिती आहे संदर्भात? हे सगळे आता कशा पद्धतीनं हे जे पदाधिकारी आहेत किंवा जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी राजीनामे दिलेले आहेत ते आता कुठल्या पक्षांमध्ये जातात किंवा त्यांची संघटना आता पुढे काय नेमकं करते हे बघणं महत्वाचं असेल। कारण अनेक नेते जे आहेत ते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आपल्याला माहिती आहे की ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे त्यातील काही जण आता शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधू शकतात। तर दुसरीकडे सुनील तटकरे हे नव्यानं आता नियुक्त्या देखील ज्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या त्या देखील करू शकतात। मात्र सुनील तटकरे यांच्याबाबतचीच नाराजी हे प्रमुख कारण या पदाधिकाऱ्यांमध्ये होतं आणि दुसरं कारण होतं निवडणुकीमध्ये काही अजितदादांनी घेतलेले निर्णय न पटल्यामुळे ती खरं तर राजीनामे देण्यात आलेले होते। मात्र आता त्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सुनील तटकरे यांनी हे सगळे राजीनामे मंजूर केल्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी सध्या तरी आता आहे। आता यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही प्रतिक्रिया देतात का किंवा त्या काही वेगळा निर्णय घेतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। आणि नाही, बरोबर आहे। आणि यावर आता सुनील तटकरेंची काही अधिकृत प्रतिक्रिया येते का याकडे सुद्धा लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी संदीप।